श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंताची पूजा करण्याला खूप काही मोठे महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवांची कृपा नक्की होते, देव आपल्यावर प्रसन्न होतात। आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहे। कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात, पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो। आपण ते संकेत मनात नाही आणत आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवांनी दिलेले आहेत। या संकेतांचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत, देवाने आपली पूजा स्वीकारली आहे। तर ते संकेत काय आहेत याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, सगळ्यात पहिला जो आपल्याला संकेत मिळत असतो तो आपण जेव्हाही आपण देवपूजा करत असतो, आपण धूप दीप लावत असतो, धूप अगरबत्ती लावत असतो। देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते। तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रगटले आहेत, लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत, पैसा येणार आहे। ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते। आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद आणि प्रसन्न वाटू लागते। आपण धूप आणि अगरबत्ती लावतो आणि अचानक जर घरामध्ये असा धूर झाला तर समजून जा की तुमच्यावर ते देवांची कृपा झालेली आहे, देव तुमच्यावर ते प्रसन्न झालेले आहेत। यानंतर पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे आपल्या दारी भिकारी किंवा लहान बालक येणं। बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात। जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक सुद्धा आलं काही मागण्यासाठी, तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपल्या परीक्षा घेण्यासाठी आले आहेत। या भिकाऱ्याला किंवा बालकाला तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही, त्याला काहीतरी तुम्हाला खाद्यपदार्थ तुमच्या घरात जे काही असेल त्यांना खायला द्यायचे आहे। लक्षात ठेवा, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते। दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही, उलट दान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते। त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे। तर तुमच्यासोबतही असं जर झालं तर नक्कीच त्यांना काहीतरी खायला द्या, त्यांना भुकेला पोटी पाठवू नका। यानंतर पुढचा संकेत जो आहे तो म्हणजे दिव्याचा प्रकाश। आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो। आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली, तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत। आपण जे काही प्रार्थना देवांसमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे, त्यांचा आपल्यावर ते आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत असतो। अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही ज्या काही इच्छा असतील तर ते देवांसमोर सांगाव्यात आणि आपल्या सगळ्या अडचणी दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असा हा संकेत असतो। अचानक दिव्यांची ज्योत जी आहे ते तेजस्वी होते, तेव्हा आपल्या घरात साक्षात देव असतात। तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे। यानंतर पुढचा शुभ संकेत आहे, आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा धुरामुळे वेगवेगळे आकार दिसतात। आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामुळे ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणत्याही शुभचिन्ह दिसले तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत। यानंतर पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे आपल्या घरात पाहुणे येणे। हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं। तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले। देव कोणत्याही रूपात येऊ शकतात, त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका, त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमले तेवढे त्यांची सेवा नक्कीच करा।
देव आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला हे संकेत देत असतात। पाहुणे येणे हा देवांचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो। आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहत असतो। आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही आपल्याला अपमान करायचा नाही, त्यांचे मन जे आहे ते दुखवू नये, त्यांचा आदर आपल्याला करायचा आहे। यानंतर पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे फुलांचा संकेत। आपण देवपूजा करताना देवाला फुलं अर्पण करतो। देवपूजा करताना जर अर्पण केलेले फुलं आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत। अशा प्रकारे एखाद्या वेळेस आपल्यासोबत सुद्धा असं होतं की आपण फुलं जे आहे ते देवांना अर्पण करतो, व्यवस्थित ठेवतो आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा आपण काही प्रार्थना करतो, पूजा करतो, तेव्हा ते अचानक फूल खाली पडतं। तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे। तुमची इच्छा, तुमची समस्या ज्या आहेत, अडचणी ज्या आहेत ते नक्कीच दूर होतील असं तुम्ही समजून घ्या आणि तुमच्यावर ते भगवंत प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देत आहेत। भगवंत हे आपल्याला संकेत देऊन आपल्याला सांगत असतात की आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होतील, चांगले दिवस येतील हा संकेत आपल्याला देत असतात। तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले तर समजून जा की तुमच्या सोबत साक्षात देव आहेत। तुमची सगळे प्रॉब्लेम, तुमची अडचण जे आहे ते लवकरच दूर होणार आहे आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत ते लवकरच पूर्ण होणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा काही असे संकेत मिळत असतील तर समजून जा की देव तुमच्यावरती प्रसन्न आहेत आणि लवकरच तुमच्या अडचणी ज्या आहेत ते दूर होतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।